ऍक्शन घ्यायची याच्यावर? तुम्ही सांगा, आम्ही ऍक्शन घ्यायची का? पोलीस प्रशासन एवढे निर्लज्ज झालं एलएनटी, एवढी निर्लज्ज. आंदोलन चालू आहे तरी गाड्या चालू आहेत. आम्हाला 10,000 रुपये त्यांनीच फसवायला लावले. किती दिले तुम्हाला? 10,000 आम्ही घेतलेले. 10,000 आता इथे कधीपर्यंत बसणार? बसणार आम्ही. नाही मिळणार ना तोपर्यंत बसणार. गडीला एलएनटी मुले इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सभा झाली होती, त्यांची जॉईंट मीटिंग झाली होती. आता पोलिसांची काय भूमिका असेल? आमचे साहेब येतील तेव्हा सांगतील काय भूमिका असेल ते. अजून ठरलेलं नाहीये. पोलिसांना माहिती होतं ना की आज आंदोलन मीटिंग आहे. झालेली आहेत ना, ऑलरेडी मीटिंग झालेली आहेत. आमचे साहेब कळवतील काय असेल ते. अजून तुम्हाला काय माहिती नाही याबद्दल? नाही आमचे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उभा आहे टेंबी खोडावे गावामध्ये. या ठिकाणी अखेरीस आगरी सेनेने एलएनटीची गाडी जी आहे ती रोखलेली आहे. वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याच्या नंतर देखील आज या ठिकाणी आगरी सेनेने एक निषेध आंदोलन ठेवला होता, परंतु पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचे तलाठी कलेक्टर हे सगळे आता कुठेतरी एलएनटी कंपनीच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. हे दृश्य आपल्याला स्पष्ट दिसतंय. आपल्यासोबत यावेळेला सगळे ही जी लोक आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी आता आंदोलन पाहायला मिळते. रस्ता लोक सुरू झालेला आहे. एकीकडे पोलीस आहेत तर दुसरीकडे हे सगळे आंदोलनकारी आहेत. या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आता आंदोलनाला बसलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. लवकरच आपण आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. गेल्या अनेक दिवसांपासून बुलेट ट्रेननी ज्या एलएनटी कंपनीला काम दिलेलं आहे ती एलएनटी कंपनी कुठेतरी मनमानी करते आणि एलएनटीच्या कामामुळे कुठेतरी ग्रामस्थांच्या घरांना तडे जात आहेत. त्यांना धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे. वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील प्रशासन ऐकायला तयार नाहीत. अखेरी आज आगरी सेनेने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. आता या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे. जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. काय मागण्या काय तुम्ही आता रस्ता रोको केले? आमच्या 12 मागण्या आहेत. आम्ही प्रशासनाकडे दिलेल्या आहेत. 12 मागण्यांचं आम्ही निवेदन देतोय. त्यांनी त्यांच्यावर बोलवण्यात आजपासून माझं आमरण उपोषण चालू होईल. पण आता तुम्ही सकाळी पत्र दिला होता, शांततेने मोर्चा होणार होता. एलएनटी काय करते हे बघा, यांच्या गाड्या. म्हणजे आम्ही इकडे शेतकऱ्यासाठी लढतो ना, आमच्या समोर काम चालू आहे. किती योग्य कृपा बघा त्यांचं काय म्हणणं. आम्ही घरांसाठी केवढे कष्ट केले आणि घर बांधल्यात ना. आम्हाला 10,000 रुपये त्यांनीच फसवायला लावले. किती दिले तुम्हाला? 10,000 आम्ही घेतलेले. 10,000 आता इथे कधीपर्यंत बसणार? बसणार आम्ही. नाही मिळणार ना तोपर्यंत आम्हाला पाहिजे. आता गावकरी जे आहेत ते आपल्याला आक्रमक झालेले दिसून येत आहेत. एकीकडे एलएनटीच्या ह्या बघा, आम्ही शांततेने प्रोजेक्ट पैसे घ्यायचे नाहीत. आपल्याला हक्क पाहिजे. आम्हाला भीक नाही पाहिजे. आम्हाला आमचा हक्क पाहिजे. आम्हाला भीक नाही पाहिजे. आम्हाला भीक नाही पाहिजे. आम्हाला आमचा हक्क पाहिजे. त्यामुळे आम्ही बघा, आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध नाही, पोलिसांच्या विरुद्ध नाही. इकडे फक्त त्या जेटीचे व्हेकल जाणार. पण कोणतेही एलएनटी असो किंवा जेटी असो, कोणतंही काम करणारा इकडून एकही गाडी आम्ही इकडून चालून देणार नाही. त्यांचं असं स्पष्ट नाही मिळत ना तिथपर्यंत इकडून उतरणार. मी पण तुमच्या बरोबर इकडे आमरण उपोषणाला बसायला तयार आहे. आजपासून माझं आमरण उपोषण चालू आहे. मी पण इकडे आमरण उपोषणाला बसणार. आपल्यासोबत यावेळी आदिवासी संघटनेचे शेरू वाघ देखील आहेत. शेरूची काय मागण्या आहेत तुमच्या? आता थेट या ठिकाणी आता रस्ता रोको केलेला आहे. हे आंदोलन आगरी सेनेच्या वतीने पुकारण्यात आलेलं आहे. एकूण काकांनी सांगितल्याप्रमाणे 12 मागण्या आहेत. मुख्य मागणी जी आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्र आगरी, कोळी आणि आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी इथल्या एलएनटी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीने लोकांना फसवून आणि लोकांना थोडेफार पैसे देऊन त्या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि आताच्या घडीला एलएनटी मुले इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मोठमोठ्या एलएनटीच्या ज्या गाड्या भरून जात आहेत, हिरवं डोंगर आमचं नष्ट करून टाकलं. तुम्ही जर मागे पाहिलं तर पूर्वी ज्या पद्धतीने आमचा पालघर जिल्हा होता
तो लोकांची एक एकी होती. या ठिकाणी आदिवासी समाज जंगलामधून लाकडं आणायचा आणि इथल्या कोळी समाजाला लाकडांची मोळी द्यायचा आणि आमचा कोळी समाज सुकलेली मच्छी आम्हाला द्यायचा आणि आमच्या कुटुंबाप्रमाणे आमची एक नाती जुळलेली होती. त्या नात्याने आम्ही या ठिकाणी राहत होतो. मात्र बुलेट ट्रेन असेल, वाढवण बंदर असेल, या एलायन्स सारख्या एक ना अनेक प्रकल्प आणून आदिवासींना, कोळ्यांना, आगरींना, भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आगरी सेना ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत असताना सुद्धा जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेली आहे आणि या ठिकाणी रास्ता रोकोच्या आंदोलनाची हाक दिलेली आहे. आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी आहेत. आमच्या DYO नावाची लोकशाही युवा संघटना, त्याचे अध्यक्ष अनिरुद्ध मेहर, लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि बाकीचे आमचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलोत. आणि आमचा पूर्णपणे सक्रिय पाठिंबा असेल. जोवर हा प्रश्न सुटत नाही तोवर आम्ही या लढाईमध्ये सामील राहू. वेळ आली तर संध्याकाळी गावापाड्यातना पूर्णपणे आमची ताकद या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरवू आणि घेतलेलं आंदोलन तोवर माघार घेणार नाही जोवर विषय पूर्णपणे तडीस नेत नाही. या ठिकाणी आम्ही चुली पेटवू, आम्ही जेवण करू आणि याच ठिकाणी मुक्काम करू. आणि आमचा उद्देश काकांनी सांगितलं की इथल्या स्थानिकांना त्रास नाही म्हणून आम्ही रस्ता रिकामी ठेवला होता. मात्र स्थानिकांच्या पाठीमागून जर एलआयसी कंपनीच्या मोठमोठ्या गाड्या चालू असतील आणि सामान्य भोळीबाबळी जनता जर रस्त्यावर बसली असेल तर आम्हाला आंदोलनाची दिशा बदलावी लागेल आणि आंदोलन उग्र करावं लागेल. वेगळ्या पद्धतीने आम्हाला त्या एलआयसीच्या कंपनीवर जाऊन बसावं लागेल. ही परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही घेतलेली लढाई पूर्णपणे थांबल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे जाणार इथून की इथेच राहणार? इथेच थांबणार? इथेच थांबणार का सगळे? जाणार नाही? मागणं पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही? गेल्या अनेक दिवसांपासून हा जो विषय आहे, हा विषय ऐरणीवरती आलेला, आपल्यासोबत यावलेला ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू. एकीकडे आगरी सेनेचं आंदोलन सुरू आहे, रस्ता रोको केलेला आहे आणि दुसरीकडे पोलीस देखील आहेत. माझ्यासोबत आता पोलीस अधिकारी आहेत मॅडम, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. मॅडम, आगरी सेनेचं आंदोलन सुरू आहे, रस्ता रोको केलेला आहे. यापूर्वी उपविभागीय अधिकारी जे होते त्यांच्याकडे त्यांची जॉईंट मीटिंग झाली होती. आता पोलिसांची काय भूमिका असेल? आमचे साहेब येतील तेव्हा सांगतील काय भूमिका असेल ते. अजून ठरलेलं नाहीये. पोलिसांना माहिती होतं ना की आज आंदोलन आहे? झालेले आहेत ना, ऑलरेडी मीटिंग झालेली आहे. आमचे साहेब कळवतील काय असेल ते. अजून तुम्हाला काय माहिती नाही याबद्दल? नाही, आमचे वरिष्ठ त्यांनी सकाळी असं सांगितलं होतं, कैलास पाटील असं म्हणतात की सकाळी पोलिसांनी असं सांगितलेलं की एकही वाहन आम्ही चालून देणार नाही आणि LNT कंपनीचं काम सुरू आहे. कुठे कुठलं वाहन चालतं? एक वाहन व्हेकल अडवलंय ते एलएनटीचं नाही, ते जेटीच्या कामाच्या ठिकाणचं वाहन आहे. तुम्ही खात्री केलीत त्याची? चला ना, खात्री करा लगेच, काहीच हरकत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे जे वाहन अडवलेलं आहे ते LNT कंपनीचं नाही आहे. खरं तर ही जी मीटिंग आहे, जॉईंट मीटिंग, ही वारंवार उपविभागीय अधिकारी असतील, कलेक्टर असतील, या सगळ्यांकडे होत असताना देखील याचा निर्णय निघत नाही. कारण LNT कंपनीने ज्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम घेतलेलं आहे, हे बुलेट ट्रेन प्रकल्प खुद्द केंद्र शासनाच्या हद्दीत येत आहे. केंद्र शासनाला इकडचे स्थानिक लोक नको आहेत का? वारंवार जे ब्लास्टिंग होते त्या ब्लास्टिंगमुळे लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत आणि लोकांची घरं जी आहेत ते C1 मध्ये गेलेले आहेत. आणि घरं C1 मध्ये गेल्याच्या नंतर LNT कंपनीने त्यांना जी नुकसान भरपाई दिलेली आहे ती 5,000 रुपये. 5,000 रुपयात लोक घरं कशी बांधणार? असं असताना कुठेतरी LNT कंपनी इथल्या गावकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय आणि इथलं प्रशासन मात्र मूठ घेऊन बसलेलं आहे. या विरोधात आता आगरी सेनेने उग्र आंदोलन पुकारलेलं आहे. आगरी सेनेने आता रस्ता रोको केलेला आहे. पाण्यासारखं ठरेल की आगरी सेनेची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे. परंतु बुलेट ट्रेन ही गुजरातकडे जात असताना महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा या बुलेट ट्रेनला किती उपयोग होणार आहे किंवा या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला किती फायदा होणार आहे हे देखील सर्वांना माहिती आहे. परंतु कुठेतरी शासन प्रशासन हे LNT कंपनीसाठी काम करतंय. पोलीस असतील, कलेक्टर असतील, उपविभागीय अधिकारी असतील, हे सगळं कुठेतरी आता LNT कंपनीने मॅनेज केलेलं आपल्याला दिसून येतंय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.